नमस्कार. शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर आज चिकन प्रेमीसाठी आपण आज खास रेसिपी घेऊन आलो आहे. तर तुम्ही म्हणता चिकन बिर्याणी बनवली का चिकन टिक्का बनवला, तर बघा बिर्याणी किती भारी झाली आणि चिकन टिक्कासुद्धा हॉटेलसारखाच झालेला आहे. तर एवढी सुगंधित बिर्याणी आणि कोशिंबीर त्यासोबत तर कोणाला नाही आवडणार. तर आता ही आपला रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ती रेसिपी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला कळणार आहे आपण चिकन टिक्का कसा केला आणि बिर्याणी कशी झालेली आहे. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला समजणार आहे ह्या बिर्याणीचं रहस्य. तर चला, आपण काय घेतलेलं आहे, हा पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण आणि हे चिकन घेतलेलं आहे. तर चिकनला काय करायचं, एक एक ते 2 वेळेस धुवून काढायचं आहे. जोपर्यंत चिकन स्वच्छ होत नाही तोपर्यंत पाण्याने धुवून काढायचं आहे. तर त्याने काय होतं, चिकनमध्ये जो स्मेल तो वास असतो तो निघून जाण्यास मदत होते. तोपर्यंत आपण बाकीची सामग्रीची तयारी केली आहे. ही काय करायचं आहे, आपल्याला फ्रेश पेस्ट काढून घ्यायची आहे, ते पण घरच्या साहित्यात, कुठलेही वेगळं काही घालायचं नाही. आता सध्या पावसाळा आणि आता लवकरच आखाड लागणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर त्या अगोदरच तुम्ही आपली रेसिपी बघून घ्या, नक्की अशी बिर्याणी ट्राय करा. तुम्ही म्हणता चिकन पाण्यात का ठेवलं आहे, तर तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, चिकन याचा वास थोडाफार असतो तो निघून जायला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी नॉनव्हेज चिकनचा असं काही बिर्याणी चिकन टिक्का असले पदार्थ काही खात नाही, पण मला करायला खूप आवडतात. तर बघितलं आहे तुम्ही, चिकन टिक्क्याला तर एवढं मोठं चिकन आपण वापरू शकत नाही आणि वापरायचं पण नाही. तर याने काय होतं, चिकन टिक्का क्रिस्पी होत नाही. तर पुन्हा एकदा परत आपण धुवून काढणार आहोत. ते एकदा धुतलं, परत एकदा धुतलं. तर बघा आता, आणि काय करायचं आहे, आपण चिकन टिक्का करणार आहोत ना, त्यासाठी आपल्याला चिकनचे जे सॉफ्ट पीस आहे ते काढून घ्यायचे आहे, बोनलेस म्हणजे असे बघा. आणि जितके तुम्हाला शक्य, म्हणजे पीस हा जास्त बारीकही नको आणि जास्त मोठाही नको, एकदम परफेक्ट आकारात कट केला गेला पाहिजे. आणि विळीनं कापणार आहे, चाकून नाही कापणार मी, कारण चाकू चिकनवरून सटकतो. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक लिंबाचा रस त्यामध्ये घालायचा आहे. ते एकदम स्मोकी फ्लेवर देऊन आपण हा चिकन टिक्का बनवणार आहे. तर ते तुम्हाला लवकरच कळणारच आहे. त्यासाठी बाकीची प्रोसेस बघा, आपल्याला चिकनसुद्धा मॅग्नेटला ठेवायचं आहे. तर त्या अगोदर आपण चिकन टिक्काचं, कारण आपण बिर्याणी नंतर बनवणार आहे, चिकन टिक्का अगोदर बनवायचा आहे आपल्याला. त्यासाठी आधी चिकन टिक्क्याची प्रोसेस करून घेणार आणि सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेपने सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्ही व्यवस्थित बघा आणि अशीच रेसिपी बघा आणि असंच नक्की ट्राय करून बघा. तर बघा तुम्ही, आपण काय टाकलेलं आहे, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडा पुदिना जरी कापून घातला तरी एकच नंबर लागतो, ते सुद्धा मी घालणारच आहे. तर तुम्ही बघा आता, आपण काय काय केलं आहे, चिकन एकदा चांगलं धुतलं आहे, त्यानंतर काय केलं आहे, बाकी सगळं फ्रेश पेस्ट काढली. आता बघा पुदिना टाकला आणि जे आपण फ्रेश पेस्ट काढली होती ते सुद्धा आपण वापर केला आहे. हा ही चिकन टिक्क्याचा मसाला तुम्हाला चिकनच्या दुकानात जा, इझी भेटतो, काही जास्त महागही नसतो आणि काहीच नाही. तर बघा आता पावसाळ्याचं वातावरण तयार झालेलं आहे आणि आमच्या घरी नॉनव्हेजचा पदार्थ खूप आवडतो बरं का. तुमच्या घरी किती का आवडतो ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपले सबस्क्रायबर आहे 1485 आपल्या सबस्क्रायबर आहे. आपल्या चॅनल 1 वर्ष नाही झालं, पण तुम्ही मला प्रेम दिलं आहे त्यामुळे तुमचं खूप खूप मी आभारी आहे. आणि असंच मला सपोर्ट करीत राहा आणि आपलं चॅनल लवकरच वर जावं. माझी खूप इच्छा आहे, माझी एक तरी चिकनची रेसिपी व्हायरल व्हावा. तर बघू, आपल्या बाकी साऱ्या रेसिपी व्हायरल झालेल्या आहे, कारण आपण भरपूर काही चिकनच्या सुद्धा रेसिपी टाकलेल्या आहे. तर आमच्या अंगला बिर्याणीची खूप आवडते, त्यामुळे बिर्याणी जास्त करत असतो आम्ही. आणि आता चिकन टिक्क्याची तर पहिलीच रेसिपी आहे, पण दोन्ही मिक्स टाकलेली आहे. बघा, सेपरेट व्हिडिओ न करता एकच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. पण मग बघा, आता चिकन टिक्क्याचं सगळं झालेलं आहे आपल्याला. त्यानंतर आपण काय करणार, चिकन लगेच मॅग्नेटला ठेवायला सुरुवात केली आहे. तर त्यात काही नाही, साधं सिंपल जे पेस्ट केली ते टाकायचे आहे, तेही टाकायचं आहे. आणि काही कोथिंबीर, पुदिना एवढं साहित्य, थोडीशी मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची आणि धना पावडर. आणि आपले बिर्याणीचे जे मसाले आहेत, तर तुम्हाला सांगते, सवय बिर्याणी मसाला जास्त वापरत असते मी. लकी बिर्याणी मसाला एव्हरेस्ट नाही वापरत बरं का शक्यतो. आणि यात सुद्धा लिंबू घातलेलं आहे, दही घालून सुद्धा मी लिंबू यात सुद्धा घातलेला आहे. तर आजची बिर्याणीसुद्धा वेगळी आहे आपली. तर बघा, तुम्ही म्हणता परत काय असा व्हिडिओ दाखवत आहे, तर तुम्हाला पटपट सांगताना विसरूनच गेलते की काय काय घातलं आहे चिकनमध्ये, व्यवस्थित सांगायचं राहिलं होतं. दोन्ही रेसिपी सोबत चालू होते ना, त्यामुळे असं होतं आहे. तर बघा आता आपण परत एकदा थोडंसं लिंबू त्यामध्ये घालून घेत आहोत. तर असं केल्याने काय होतं माहिती का, चव यायला खूप मदत होते आणि आंबट तिखट
अशी चव चिकनमध्ये असली का भारी लागतं आहे बघा. आता हे आपलं काही बिर्याणीचं चिकन आहे ते कसलं होतं, चिकन टिक्क्याचं होतं. आता पुन्हा एकदा आपण तोच व्हिडिओ रिपीट केला आहे, कारण आपलं थोडंसं काही सांगायचं राहिलं होतं त्यामुळे. तर बघा अशी मिरची जर घातली ना तुम्ही, अशी पेस्ट न दुकानमधली ना आणता जर घरी जर अशी पेस्ट प्रेस केली ना तर खूप छान लागते बरं का. त्याने काय होतं, चव वाढायलासुद्धा मदत होते आणि ना सुगंध तो वेगळाच राहतो. चिकन टिक्क्यात आपण काय केलेलं आहे, तुम्हाला जेवढं चिकन हवं आहे तेवढं तुम्ही चिकनचा वापर करू शकता. आता जे आपले ते 4 ते 5 माणसासाठी हे आपण बनवत आहे, तर जास्त काही वेळ लागत नाही आहे चिकन बिर्याणीला. यात घातली होती धना पावडर, तुम्हाला तेच म्हणलं, तुम्हाला सांगायचं राहिलंच, मिरची पावडर, आणि आपण सगळं मिक्स करून ठेवणार आहे. त्याच्यानंतर त्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे आपल्याला. तो कसा द्यायचा ते, आणि हे एकदम हॉटेलसारखं करायचं आहे. तर घरगुती साहित्यात आपल्याला कसं हॉटेलसारखं बनवता येईल आणि याची चव कशी वाढवता येईल याचा आपला प्रयत्नच असतो गृहिणींचा. कारण रोज रोज तेच पदार्थ खाऊन घरचेसुद्धा खूप बोर होतात आणि ना आपल्यालासुद्धा बनवायला काहीतरी वेगळं हटके असलं की आपलंसुद्धा मूड फ्रेश होतो आणि खाणाऱ्यांचा देखील मूड फ्रेश होतो. तर बघा इकडं मॅग्नेटला ची तयारी, दही वगैरे टाकून झालेला आहे आणि हळद पावडर, मिरची पावडर एक चमचा घातलेला आहे आणि मिरची पावडर तर बघा किती थोडीशी घातलेली आहे. आणि नंतर आपली ही ग्रीन पेस्ट घालायची आहे, मस्तपैकी हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. आणि आपण घरगुती गरम मसाला केला आहे त्याचासुद्धा वापर करायचा आहे. तर जे साहित्य गाळून आणलेलं आहे ते आपण टाकणार आहोत. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्या व्हिडिओची सुद्धा, तर तुम्ही तो सुद्धा बघा, म्हणजे तुम्हाला ते सुद्धा कळेल कसं असतं नाही का. तर ह्या प्रोसेसला वेळ लागतो, पण त्याच्यानंतरच्या प्रोसेसला काहीच वेळ लागत नाही. तर बघून घ्या, आता आपले दोन्ही पदार्थ तयार झालेले आहे, यांना आपण साईडला ठेवून देणार आहोत. तर याचा खूप काही असा पसार होतो बरं का बिर्याणीचा आणि चिकनचा म्हणलं का. परत सगळं काही साफसुथरं करावं लागतं आपल्याला आणि मगच हे करावं लागतं. आता काय करायचं आहे आपल्याला, मीठ टाकायचं राहिलेलं आहे. मीठ मुद्दाम शेव टाकलेलं आहे आणि अजून आपल्याला दोन्ही चिकन मिक्स करायचं ठेवलं होतं मी. सगळं साहित्य टाकून म्हणलं 5 मिनटं तसंच राहून द्यावं, कारण दोन्ही प्रोसेस सोबत चालू असल्याने वेळ लागत आहे नाही का. तर हा 20 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे, थोडा थेडका आपला, पण सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी दाखवलेला आहे आणि कुठेही काहीही गडबड न करता दाखवलेलं आहे. एकदम आपला स्लो व्हिडिओ आहे आणि आता एकावर एक डबे ठेवून द्यायचे मस्तपैकी आणि आपल्या बाकीच तयारीला लागायचं. तर बाकीच तयारी म्हणजे काय करायचं आहे, स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी एक कोळसा घेतलेला आहे आणि गॅसवर आता चूल कुठं बघणार आपण नाही का शहराच्या ठिकाणी. तर बघा आपण मस्तपैकी गॅसवर कोळसा ठेवायचा, चुलीतला कोळसा आणायचा बरं का. पण मग आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा. तर कसायचं, जोपर्यंत कोळसा लाल होत नाही ना तोपर्यंत त्याला आपलं गॅस चालू ठेवायचा आहे. तर मिडियम फ्लेमवर तो गरम करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गावरान तूप टाकायचं, म्हणजे साजूक तूप. आणि बघा आता कसा स्मेल येतो आहे आपल्या चिकन टिक्क्याला, तुम्हाला काय सांगा. जेव्हा मी अशी रेसिपी बनवली, मी फर्स्ट टाईम ट्राय केलं बरं का, आणि लगेच चिकन टिक्क्याला 10 मिनिटांनी तयारी केली तळायची. तर बघा आता थोडी नाईटचा व्हिडिओ आहे आपला आणि त्यासाठी असं. तर चिकन टिक्का तळायला घेतल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित ऐका आणि म्हणजे तुमचा चिकन टिक्का कुठेही काहीच म्हणजे चुकणार नाही. तर बघा चिकन टिक्क्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला ते सांगते. तेल एकदम कडकडीत करून घ्यायचं. तेल टाकताना थोडंच टाकायचं आहे, कारण तेच तेल आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत. आणि इतर तुम्ही जर नॉनव्हेज पदार्थ खात असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण आपलं ते तेल चिकनचं आपण इतर भाज्यांना टाकू शकत नाही, त्यामुळे तेलाचा वापर जरा कमीच करायचा. आता बघा तेल एकदम कडक झालं आहे आणि यासोबत काय करायचं, गोल मस्त कांदा कट करायचा, लिंबू कट करायचा आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. मग बघा चिकन टिक्क्याचा स्वादच इतका छान येत होता ना, मला सुद्धा असं खाऊ वाटत होता, पण मला काही खायचं नाही बाबा, जाऊ दे, ज्यांच्यासाठी केलं त्यांच्यासाठीच आपण बनवू, आपण मस्त भजी काढू आपल्यासाठी. तर हे बघा चिकनचे, आपल्या इकडचे काही लोक काय म्हणतात, चिकनचे भजीसुद्धा म्हणतात लहान मुलं. आपण प्रॉपर शब्द वापरलेला आहे त्याचं, चिकन टिक्का. आणि चिकन टिक्का एकदम क्रिस्पी झालेला आहे. तर बघा असा मस्त वाजत होता. त्याचा आवाज देता येईल बरं का मला तुम्हाला, पण मी आता बघते शक्य झालं तर देणार आहे, नाही तर नाही देणार. तर तुम्ही, कारण इतर आवाज असतो लहान मुलांचा मी जेव्हा व्हिडिओ शूट करत असते, त्यामुळे मी हा आवाज नाही काढू शक्यतो, बॅकने आवाज येत असते. तर आता तळूस तर आपल्याला आपण सॉंग लावून टाकू एक.
थोडा थोडा करून आपला सगळा चिकन टिक्का तयार झालेला आहे, तळून आणि आपण खायला दिलेला आहे. हे बघा, ही ऋतू, अथर्व आणि आमच्या आहो आणि आणखीन एक आपल्या घरी पाहुणे आले ते म्हणले आमचा व्हिडिओ काढू नका. आणि शेवटची आणि अजिबात तेल बिल काही राहिलं नव्हतं बरं का, तर ते तुम्ही अगोदरच बघितलेलं आहे. तर बघा आता आपलं चालू झालेलं आहे आता बिर्याणीची प्रोसेस, तर त्यासाठी घेतलेलं आहे. अजून पण टाकायचं आहे, पण गॅस चालू करून थोडंच पाणी टाकलं. तर म्हणताना एवढ्याच पाण्यात करायची का बिर्याणी? नाही, आपल्याला पाणी अजून लागणार आहे. तर आपण अजून एक तरी पाणी टाकून घेणार आहोत. तर त्यानंतर काय करायचं आहे, खड्या मसाल्यात त्या अगोदर एक वगैरे तेल घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे. खड्या मसाल्यात मेन म्हणजे जे वापरायचं ते म्हणजे विलायची टाकायला कधीच विसरायचं नाही बिर्याणीकरिता असलं तर. आणि विलायची, तमालपत्र, शहाजिरे, लवंग, मिरी आणि दालचिनी इतकंच घालायचं, दुसरं काही घालायचं नाही बरं का. तर ते पण त्याचं प्रमाण थोडंच ठेवायचं. तर बघा, एक एक साहित्य तुम्हाला दिसणारच आहे. आणि त्यानंतर विलायची फोडून दाखवणारच आहे मी. इतकी भन्नाट रेसिपी होती नाही की बस, म्हणजे जे खाणारे होते ना त्यांना खूपच आवडली. त्यांनी मला पुन्हा बनवायला सांगितली. म्हणलं नाही 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 नाही, इतका वेळ यायला लागतो, प्लस यांना करून मला दुसरी भाजी बनावं लागते मला जेवणासाठी, ते पण सगळं साफसुथरं करून. म्हणलं जाऊ द्या आता तुमच्या नकोच. हा ना, मी 120चा तांदूळ न वापरता 60 रुपयाचा तांदूळ आणला होता. तर म्हणलं हिची बिर्याणी कशी होती बघू. तर आजच आणलेला आहे हा गोल्डन ब्राऊन तयार तांदूळ दिसतोय, पण याची सुद्धा बिर्याणी छान होते बरं का. तर माझा पहिलाच प्रयत्न होता, पण तो यशस्वी झालेला आहे. तर बघा आता आपला राईस हाऊस तर आपण पुढं घेणार आहोत. आता आपलं चिकन टिक्का झाला आहे. बिर्याणीचं काय झालेलं आहे, राईस शिजून झालं आहे ना. आता आपण काय करायला लागलेलं आहे, बिर्याणीची आता मेन प्रोसेसला सुरुवात केली आहे. तर हे 4 ते 5 कांदे उभे कट करून घेतलेले आहे. तेलच टाकलेलं आहे, तूप काही घातलेलं नाही, अजून साजूक तूप, आज फक्त गोड तेल घातलेलं आहे. आणि बघा तुम्ही, कांदाने एकदम लाल करायचा आणि मस्त तळून घ्यायचा आणि बाहेर काढायचा. तर कांदा तळूस तर आपल्याला करायचं काय ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर गॅस असा जेवढा आला, मी काही गॅस कमी ठेवलेला नाही, गॅस हाय फ्लेमवरच ठेवणार आहे. आणि ना म्हणजे कांदा पटकन तळण्यास मदत होईल. आणि ना बिर्याणी करायला लवकर लागेल. जर तुम्हाला 8 वाजता 9 वाजता जेवत असला तुम्ही, तर बिर्याणी 4:30ला किंवा 5लाच लागायचं. त्यामागचं एक कारण सांगते. जेवढी बिर्याणी करून जेवढी मुरल ना तुमची बिर्याणी, की मस्त होणार. म्हणजे 1 तास 2 तास जेवढे जाणार, त्यानंतर बिर्याणीची चव वाढायला सुरुवात होते. हे तुम्हाला माहीत होतं का? तर आमचे आहो सांगतो, त्यावरनं मी सांगते बरं का. तर ते काय म्हणतात, आम्ही 7ला बिर्याणी केली आणि 9 वाजता त्यांना खायला दिली. तर बघा, बिर्याणी करायला लवकर घ्यायचं, त्याने काय होतं तुम्हाला सांगितलं, ती मुरली जाते आणि मस्त सुगंध असा मस्त येतो. त्यालासुद्धा आपल्या स्मोकी फ्लेवर द्यायचाच आहे. तर हे सगळे मसाले जेवढे नावं सांगितले होते तेवढे तुम्हाला त्यामध्ये ॲड केलेले आहे. तर वरनं काही टाकायचं नाही. आता आपण घरगुती केलेला मसाला तुम्ही बारकाईनं बघा. जाडसर मसाला मी कालच गरम मसाल्याचा टाकलेला आहे व्हिडिओ. तर त्या मसाल्याचं जे वरचं चाळण आलेले आहे ते मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. बिर्याणीसाठी आपण वापरतो किंवा पुलावसाठी नाही वापरायचा, पण मसाला भाजीसाठी नक्की टाकायचा. तर बघा,
असा मसाला याच्यासाठी टाकायचा. आणि हा मेन म्हणजे ना बिर्याणीचा खास घरगुती मसाला आहे. तर तो वरचासुद्धा मसाला खूप काम येतो आणि तो मसाल्याने वेगळाच फ्लेवर येतो. तर तुम्ही म्हणता हे काय टाकलं, मी दरवेळेस सांगत असते मी भाताचं पाणीच टाकते चिकनमध्ये. कारण एवढा आरक आपण काय करतो पाणी उपसून काढतो आणि आरक सगळा फेकून देतो. तर तसं न करता तेच पाणी जर वापरलं चिकनला तर तो राईसचा स्मेलसुद्धा याच्यात उतरतो आणि वेगळीच बिर्याणी लागते. माझ्या हातची बिर्याणी खायला लांबून पाहुणे येतात आणि त्यांचं जर यायचं असलं ना घरी तर मला सांगतात तुम्ही नॉनव्हेजचेच पदार्थ करतात. खास चॅनल चालू करायचं मागचं कारण म्हणजे ना मला नॉनव्हेजचे पदार्थ खूप छान बनवता यायचे आणि इथंसुद्धा पदार्थ येतेच बनवता. त्यासाठी मला सगळे म्हणायचे तुम्ही चॅनल चालू करा, चॅनल चालू करा. तुमचं चॅनल खूप आणि खरंच मला 1 वर्षात तुम्ही खूप प्रतिसाद दिला आणि माझं चॅनल खूप लवकरच थोडा माझा फक्त वॉच टाईम राहिलेला आहे. जर तुम्ही भरभरून सपोर्ट दिला, आपली जर बिर्याणीची रेसिपी व्हायरल जर गेली तर आपण लवकरच पुढचा 1च मंथ माझ्याकडे शिल्लक आहे. कारण मी ऑगस्टला चॅनल केला आहे. 8 का 7 ऑगस्ट माझ्या चॅनलची तारीख आहे. अजून 1च महिना बाकी आहे. तोपर्यंत जर खूप वाफ येत होतं त्यामुळे कॅमेराला असं झालेलं आहे आणि पातेलं थोडं लागलं होतं, काही नाही. पण बिर्याणी त्याच्यानेच भारी लागते. तर बघा आपण घरगुती आपल्याकडे काही वस्तू वगैरे नाही पण त्यासाठी सुद्धा काही थांबायची गरज नाही. तर आपण तव्यावर बिर्याणी करत असतो. आता खाली आपल्याला थर लेअर लावून घ्यायचं आहे. तर एकावर एक लेअर कशी लावायची आहे. तर चिकनचा मसाला, चिकनचे काही पीस आपण खाली ठेवलेले बाकी सगळे बाहेर काढून घेतलेले आहे. तर बघा आपली बिर्याणी यानंतर आपला तवा तापायला वेळ लागत होता त्यामुळे थोडा वेळ घेतलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भात हा एकदम थंड झालेला असावा. 2 ते 3 भांड्यात तुम्ही काढून घेतलं तर अतिउत्तम. मी 3-4 भांडे भरवले होते थोडा थोडा करून भात साईडला, कारण तो मोकळा मोकळा राहायला पाहिजे. बिर्याणी अशी एकदम मोकळी, तुम्ही बघितली आपली बिर्याणी किती मोकळी आणि किती मस्त होती. तिचा कलरसुद्धा किती मस्त होता अप्रतिम. आणि आत्ता हे लिक्विड आणलेलं आहे मी, त्याचं नाव तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याच्यातच बघून घ्या. मी तसं सांगेन नंतर पण आत्ता नाही सांगणार तुम्हाला, कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही त्यामुळे नाही सांगायचं तुम्हाला. तर बघा आता थोड्याच वेळात आपला व्हिडिओ पूर्ण होणार आहे आणि आता आपले लेअर लावायला सुरुवात केली आहे. तर असं करून करून थोडं थोडं चिकन टाकून आपण भात वगैरे टाकून घ्यायचं. कोथिंबीर पुदिना दोन्हीची साथ एकाच वेळी द्यायची आहे. तर काय होतं बिर्याणीसाठी खास म्हणजे पुदिना लागतो म्हणजे लागतोच. पुदिना टाकायला कधीच विसरायचं नाही. दही आणि पुदिना हे कंपल्सरी पाहिजेच, नाही तर बिर्याणी काहीच चांगली होत नाही असं आमचे आऊ सांगतात. तसं मी तुम्हाला सांगते बरं का. मी करायला मीच करते पण मी सगळे प्रयोग केलेले आहे बिर्याणीतले लागण तेवढे. आणि त्यानंतर मी परफेक्ट बिर्याणी बनवायला सुरुवात केली. आमच्या घरी कमीत कमी 4 जरी लोक असले तर 1 किलो चिकन, 1 किलोचीच 1 किलो तांदूळ, 1 किलो चिकन लागतं. तेव्हाच ही बिर्याणी त्यांना पुरते. तर इतकी बिर्याणी चिकन लवरला माहीत आहे बिर्याणीचं काय असतंय. तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, तिकडं स्मोकी फ्लेवर द्यायला तिकडं आपलं काम चालू केलं आहे. बाकीचं आणखीन एक कलर टाकायचा आहे. कलर थोडासाच वापरायचा आहे नॉर्मल बस. आज मी 2च कलर टाकणार आहे, जास्त काही कलर पण नाही वापरायचे. आणि नाही टाकलं तरी बिर्याणीला कलर एकदम मस्त येणार आहे आपलं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आपला स्मोकी फ्लेवर द्यायला आणि आपण साजूक तूप अजून काही टाकलंच नाही आज. इतर पहिल्या बिर्याणीत टाकलेलं होतं जेव्हा तेल आणि साजूक तुपाचं टाकलं होतं, पण आज नाही टाकलं. आज म्हणलं नंतर टाकू. काय झालं त्याचा विस्तूर आहे चालू न विजावताच मी तूप टाकल्यामुळं ही मी चूक केली, तुम्ही करू नका. तर बघा आणि ते फुकला का लगेच धूर चालू होतं, तसं काही नाही बरं का अडचण. पण मी सांगते जाळ चालू असताना टाकायचं नाही. तर चूक नाही, मी तुम्हाला दाखवायसाठी खास असा व्हिडिओ शूट केला आहे नाही का. तर आता हे कमीत कमी आपल्याला पाऊण तास असंच ठेवायचं आहे एकदम मंद आचेवर. गॅस चालू तवा त्यावर. आणि आत्ता आपल्या मग पाऊण तासाने मी गॅस बंद केला आणि आत्ता झालेला आहे 7 वाजल्यापासून आपण गॅस बंद करून टाकला. त्यानंतर कोशिंबीरसुद्धा रेडी केली होती. ते कोशिंबीरचा व्हिडिओ मी घेऊ शकले नाही कारण व्हिडिओच एवढा लाँग होता, अजून कोशिंबीर कशाला. त्यानंतर आपण सगळं मिक्स केलं आणि मग सगळं ताट सर्विंगला सुरुवात केली. मग कांदा, काकडी, लिंबू आणि कोशिंबीर, चिकन टिक्का आधी स्टार्टरला खाऊन घेतलं सगळ्यांनी. आता फक्त बिर्याणीच खायची आहे. तर बघा कशी वाटली आपली बिर्याणीची रेसिपी आणि चिकन टिक्क्याची रेसिपी. अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत जा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.